मंडळी, आज आमच्या वाडीमध्ये पालखी येणार आहे. सकाळी 6 वाजता गाडीची वाट बघत होतो. सानेवर जाण्यासाठी आम्ही ज्या गाडीने जातो ती गाडी शेवटी आलेली आहे. गाडीमध्ये सर्वजण चढलेले आहेत. ही मंडळी कोकणातील फाक घालण्याची पद्धत आहे. जसं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही देवाच्या नामस्मरणाने होते, तशीच आपल्या कार्याची सुरुवात देखील देवाच्या नामस्मरणाने झाली. सर्वजण सानेवरती पोचलेले आहेत. सर्वांनी देवीचं दर्शन घेतलं. पहाटेच्या ज्या धुका आहे त्या धुकामध्ये वातावरण एकदम प्रसन्न वाटत होतं. ढोल वाजायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात पालखी बाहेर काढली जाईल. पालखी बाहेर काढतात सुरुवातीला ती नाचवली जाते आणि त्यानंतर पुढील प्रवास चालू होतो. रस्त्यावरून बिना चप्पलचं चालताना पायाला अक्षरशः खडे लागत होते, परंतु कोणताही त्याचा त्रास होत नव्हता. विज्ञान सांगतं की बिना चप्पलचा रस्त्याने चालल्याने आपली रक्ताभिसरण आहे ते शुद्ध होतं. शिमग्यात पालखी जेव्हा घरासमोर येते तेव्हा तिचं औक्षण म्हणजे ओवाळणी करण्याची पद्धत आहे. घरातील स्त्री ही पालखीत बसलेल्या देवीचं औक्षण करताना एक आध्यात्मिक भावबंध दिसून येतो. आता कोकणातील बरेच जण हा व्हिडिओ पाहत असतील, त्यांना यातल्या बऱ्याचशा गोष्टी, रूढी परंपरा माहीत देखील असतील. पण जेव्हा तोच कोकणी माणूस आपल्या गावापासून दूर असतो तेव्हा या सर्व गोष्टींनी आपल्या गावच्या आठवणी आणि ते कोकण प्रेम भरून येतं. म्हणजे बघा ना, एवढे सर्व जण देश परदेशातून गावाला येत असतात. ते उगाच नाही, कुठेतरी कुणाचं तरी भलं झालं असेल म्हणूनच ना. पालखी नाचवताना जो जोश येतो ना, तो शेकडो दिवसांचा थकवा घालवणारा असतो. कोकणी माणसासाठी शिमगा हा वर्षभराचा मारलेला एक रिचार्ज आहे बरं का. आज पोटापाण्याचा प्रश्न सर्वांनाच असतो, मला सुद्धा आहे. पण देवासाठी वेळ काढला ना की वेळेला देव येतो. शेवटी देवीला एकच सांगितलं, आई तुझ्यापेक्षा नोकरी मोठी नाही ग. म्हणून आज महिनाभर देवीच्या सेवेत आहे. फॉर्म भर आता पुढच्या वर्षाचा. हल्ली डांबरीकरण झालेले रस्ते जरी असले ना तरी पालखी पूर्वीपासून चालू असलेल्या पायवाट्यांनीच जाते.
आता या वाटांना देवाची वाट असे म्हणतात. बऱ्याच वेळा अशा वाटा देवासाठीच ठेवलेल्या असतात. अशा वाटा कोकणातील गावागावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जमीन जरी आपली असली तरी त्या वाटेचा मालक हा देवच असतो हे दिसून येते. आमच्या माळावरती आई भडकांबा देवीचं मंदिर आहे. ती सीमा ओलांडून मग भडकांबामध्ये प्रवेश करतो. तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये पालखी बसते. तिथे देवीला अर्ज लावला जातो आणि त्यानंतर मग पुढे मार्गस्थ होते पालखी भडकांबावाडीत. तुझा जो काय रागरोष असेल तो तुझ्या पायाखाली दाबून ठेव. सगळ्यांना सुखाची सांभाळ. आता माळ म्हणजेच काय तर एक सपाट भाग असतो, ज्याला माळ असं कोकणी भाषेत म्हणतात. या माळाला देवीचा माळ असं म्हणतात. या माळावरती आई भडकंबा देवीचं मंदिर आहे, ज्या देवीच्या नावावरून भडकंबा हे नाव पडलं. पालखीच्या पुढे सर्वात आधी निशाणवाला असतो, ढोलवाला असतो आणि त्यानंतर मग घंटी आणि धूपवाला असतो आणि मागून पालखी येत असते. पालखी माळाच्या पुढे आलेली आहे. थोड्याच वेळात भडकंबावाडीत येईल पालखी आमच्या. दुखत असंच दिसतंय आजूबाजूला. 7 वाजून गेलेले आहेत. मागे निशाणवाले आहेत. पालखीचं भडकंबावाडीमध्ये आमच्या प्रवेश झालेला आहे. सुरुवातीला पालखी नाचवली जाते आणि त्यानंतर जे मानाचं घर आहे त्या मानाच्या घरामध्ये पालखी विराजित होते. कोकणी माणसासाठी शिमगा हा केवळ सण नसून तो कोकणातील संस्कृती आणि लोकजीवन आणि उत्सवप्रियतेचं प्रतीक आहे. हा सण समाजातील उत्साह, भक्ती, एकता आणि आनंदाचा संदेश देतो. कोकणातील हा सण हंगाम संपल्यानंतर येतो. कष्टाची शेती संपल्यानंतर ग्रामस्थ शिमग्याच्या उत्सवाने आनंद साजरा करतात. निसर्ग, माणूस आणि देव यांच्यातील अद्भुत नातं या सणातून व्यक्त होते. तसेच आपल्या आयुष्यात चांगले विचार, सत्कर्म, प्रेम, सेवा आणि प्रामाणिकपणा अर्पण केला पाहिजे. दुःखावर मात करून आनंद निर्माण करणे, अपयशातून शिकणे आणि आशेची ज्योत कायम पेटती ठेवणे हा या शिमग्याच्या सणाचा आध्यात्मिक अर्थ आहे. या सणामध्ये पारंपरिक भोंडला प्रकारची रांगोळी काढली जाते. घरासमोर देवीला आरास केला जातो. आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे आमच्या इथे रस्ते देखील शेणाने सारवले जातात आणि त्यावर रांगोळी काढली जाते.
हॅलो बटंबवाडीतील सुकाळदेवी पालखी याचं बडकंबेवाडीमध्ये आगमन झालेलं आहे. आत्ताच पालखीचा नैवेद्य झालेला आहे. तरी सर्व वाडीतील भक्तगणांना आणि खेळी मंडळींना एक विनंती करतो, आपल्याला सुरुवात करायला आता काही हरकत नाही. धन्यवाद सगळ्या वाडीतील भक्तगण. Thank you.